न्यूज के प्रायोजक है शहादा इस्लामिक मोबाइल ऐप। अभी ऐप डाउनलोड कीजिए, रिव्यू सबमिट कीजिए और ढेर सारे इनाम जीतिए। एका 19 वर्षीय मुलीवर 7 दिवसात तब्बल 23 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यात घडली आहे। 29 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान तिला आरोपींनी विविध हॉटेल्स, हुक्का बार आणि कॅफेमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला। त्यांच्या तावडीतून सुटून तिने कुटुंबियांना तिच्यावर ओढावलेली आपबीती सांगितली। त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून या सर्व 23 आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांनी तपास कार्य सुरू केले असून 6 जणांना अटक देखील केली आहे। अतिरिक्त पोलीस आयुक्त विद्युत सक्सेना यांनी पीटीआयला सांगितले की पीडित मुलगी 29 मार्च रोजी काही तरुणांसोबत बाहेर गेली होती, परंतु ती घरी परतलीच नाही। 4 एप्रिल रोजी तिच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली। पोलिसांनी या प्रकरणात 6 आरोपींना अटक केली असून सर्व आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता BNS च्या कलम 70/1 सामूहिक बलात्कार, 74 विनयभंग, 123 विष किंवा हानिकारक पदार्थ देणे, 126/2 हालचालीत अडथळा आणणे, 127/2 चुकीने बंदिस्त करणे आणि 351/2 गुन्हेगारी धमकी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तक्रारीत मुलींच्या कुटुंबाने म्हटले आहे की ती एका मैत्रिणीकडे गेली होती आणि तिथून घरी परतताना तिची भेट एका आरोपीशी झाली। तो तिला त्याच्या लंका येथील कॅफेमध्ये घेऊन गेला। तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला। 30 मार्च रोजी तिला रस्त्यात आणखी एक आरोपी 30 मार्च रोजी तिला रस्त्यात आणखीन एक आरोपी आणि तिचा मित्र भेटला। त्यांनीही तिला त्यांच्या बाईकवर बसवून नादेसर येथे सोडण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार केला। येथून सुटून ती घरी परतत असताना तिला आणखीन एका आरोपीने पकडले। तो तिला एका कॅफेमध्ये घेऊन गेला। तिथे आधीच त्याचे 5 मित्रही उपस्थित होते। तिथे तिला नशेचे औषध दिले आणि त्या सगळ्यांनी तिच्यावर बलात्कार केला। 1 एप्रिल रोजी एका आरोपीने आणि तिच्या मित्राने तिला एका हॉटेलमध्ये नेले। तिथे आधीच 3 लोक उपस्थित होते। मुलीला एका क्लायंटला मालिश करण्यास सांगितले आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला। दुसऱ्या आरोपीने तिला एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला। त्यानंतर त्याने तिला हॉटेल बाहेर नेले। नंतर आरोपींपैकी एक आणि त्याच्या 2 मित्रांनी मुलीला औरंगाबाद जवळील एका गोदामात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला। ती तिथून कशीबशी पळून जाण्यात यशस्वी झाली आणि सिगरा येथील एका मॉल समोर बसली, पण पुन्हा एका व्यक्तीने तिला खायला देण्याचे आमिष दाखवून मादक पदार्थ दिले। ती नशेत असतानाच तिला अस्सीघाटात घेऊन गेला आणि तिथे तिच्यावर अत्याचार केले। त्यांच्याही तातडीतून ती वाचली आणि एका मित्राच्या घरी गेली। तिथे गेल्यानंतर ती नशेत असल्याने झोपी गेली, पण तिथेही तिच्या मित्राने तिच्यावर अत्याचार केला। अखेर ती तिथून पळून आपल्या घरी आली आणि तिने घडलेला प्रसंग कुटुंबियांना सांगितला। यावरून तिच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली। शहादा एक इस्लामिक मोबाइल ऐप है जो आपके दीन के सफर को आसान बनाता है। इसमें हर मुसलमान की जरूरी खिदमत के लिए कई फीचर्स शामिल है। ये ऐप पूरा मुफ्त है और बिना किसी एड्स का है। ये ऐप में आपको मिलेगा अजान अलर्ट्स, किबला कंपास, मस्जिद फाइंडर, ज़कात कैलकुलेटर, कुरान, हदीथ, अल्लाह के 99 नेम, धीकर, दुआ, डार्क थीम, मल्टी लैंग्वेज सपोर्ट, शहादा GPT, ऐसे अन्य कई फीचर्स। तो अभी ऐप डाउनलोड करने के लिए QR कोड को स्कैन करिए, रिव्यू दीजिए और कई सारे इनामात जीतिए।